जिजीने दिलेले तोडे मी नाही सांभाळू शकले. काय उपयोग? माई हे बघ तसं नाहीये. हे बघ आपण तोडे शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय आणि मला पूर्ण खात्री की तोडे सापडतील. माई तोडे महत्वाचे पण तुझ्या पुढे तोड्यांची किंमत नाहीये का आम्हाला? तू प्लीज खाऊन घे. हट्ट करू नकोस ना, खाऊन घे ना. चल. ते सोन्याचे होते म्हणून किमती नव्हते रे. काचेच्या बांगड्या असताना साध्या तरी मला इतकाच त्रास झाला असता. नाही, तो फक्त दागिना नव्हता, त्या तोड्यांमध्ये जिजींचा आशीर्वाद होता. हळव्या झाल्यात त्या. आता लक्षात येतं घर कसं बांधून ठेवलंय त्यांनी. त्या हल्ल्यात अक्षरशः सगळं घर हल्लंय नुसतं. खरंच माईंची काळजी वाटते ही मात्र आहे. काय आहे? काय हवंय? अगं काय? बघ ना कशी गपचूप पांजरीसारखी येऊन उभी राहिली. बोलायला नको चटा चटा. आई तू का ओरडतेस माझ्यावर? माई रोज संध्याकाळी मला पौष्टिक लाडू आणि बदामाचं दूध देतात. त्या नाहीयेत म्हणून मी इथे आले. मला वाटलं होतं तू देशील पण तू नाही आलीस. मग आता इथे होस माझ्या डोक्यावर उभं राहून तुला मिळणार आहे? जायचं आणि अभ्यासाला लागायचं, सगळं मिळणार. अरे निक. का ओरडतेस तिला? कळलं का तुला? काय माईंविषयी मी काय म्हणत होते, कसं घर बांधून ठेवलंय बघ. ती पोरगी, तिला सुद्धा समजते. हो, मी सोडून सगळ्यांना घरातल्यांना सगळं समजतंय. तुला कळलंय ना तिला काय हवंय? देते करून. मग बदाम शोध. बाबा ते शोधते. हळू हळू. पण माझी एक रिक्वेस्ट आहे. हा, हुकुम कर. मला मनापासून वाटतंय की मी ते तोडे शोधून काढेन, पण मला एक दिशा सापडत नाहीये रे अक्षय. म्हणजे बरेच उलटे सुलटे विचार आहेत माझ्या मनात. असं एक डेफिनेट क्लू म्हणजे माझी मलाच क्लॅरिटी नाहीये रे. मग डोंट वरी. ओके, आय कॅन अंडरस्टँड. मी तुझ्या बरोबर आहे. तुला हवा तेवढा वेळ घे. नो इगो. तुला जेव्हा किंवा माझी मदत लागेल ना, मी लगेच धावत येईन. प्रॉमिस. मला वाटलं तर मी लगेच तुला बोलवेन. आणि आय ऑल्सो प्रॉमिस. येस. थँक्यू. थँक्यू काय रे? चल खाली. चल खाली चल जेवायला. माझीवाली अमृता. चल तू जा पुढे, मी येते. मला जरा वेळ एकटं बसायचंय. ठीक आहे, ये पण मग. रडायचं नाही.
म्हणजे माईंचे तोडे विकून काकांनी हे पैसे मिळवले. परत कॉल कर. अगं चिल. आपल्या घरी चोरांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना चोरी करताच आली नव्हती. त्या चोरांना काकांनी पाठवलं नसेल ना? झालं 2 मिनिटं. करायचा परत फोन. रिंग वाजतीये ना? शांत राहा ना. की प्लीज फोन उचल यार. आय नो यू लव्ह मी बेबी. प्लीज फोन उचल. काय झालं? परत नाही उचलला फोन? हा, शक्यता आहे. म्हणजे काकांनी चोर पाठवले, त्यांना चोरी करता आली नाही, त्यांचा अटेम्प्ट फेल झाला तो. पण मग काका दुसऱ्यांदा परत नवीन चोर पाठवू शकतात आणि ते चोर चोरी करू शकतात. हो. हो, पण यात दोघांना पाठवणारे काकाच होते हे कसं सिद्ध होणार? पण मग हे सिद्ध करावं लागेल ना. चोरांना विचारू. तुझे 2 फोन उचलले नाही त्यांनी. पण अर्जुन. नो, अ बेट इज अ बेट. हा, आता 3रा फोन सुद्धा जर त्यांनी तुझा नाही उचलला तर उद्या तू आणि मी दिवस. नाही म्हणजे ते अजून आले नाही आहेत ना. वेळ उलटून गेलीये तरीही. तुला सरळ कधी बोलताच येत नाही ना? अय्या, म्हणजे हाय माणिकशी. मी काय केलं माई? मी आपलं तुमच्या शिकवणीनुसार आपलं मी वागायचा प्रयत्न करते. अन्न वाया जाऊ द्यायचं नाही ही तुमची शिकवण आहे ना. सगळं मी शिकवल्याप्रमाणेच करतेस का ग तू? काय जी स्वतःच्या सुनेच्या अंगावरचे दागिने उतरवून घेते ती काय बूज राखणार आहे ग माझ्या शिकवण्याची, माझ्या संस्कारांची?